नमस्कार मंडळी, जय खानदेश निर्मिती गृहोद्योग मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही मला सांगत आहात की ताई मला खापरावरच्या पुरणपोळी मांड्यांचं पुरण कसं तयार करतात ते दाखवा म्हणून. तर आज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी स्पेशल बनवण्यात येत आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आणि आतापर्यंत आपलं सीझनच चालू होतं, अधिक मास, लग्न समारंभ आणि आमरस सीझन, त्यामुळे आपल्याला वेळ मिळाला नाही आणि आज हा वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करण्यात येत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आज आपल्याला 1 किलो चणा डाळीपासून किती पुरणपोळी मांडे होतील आणि तुमच्या घरासाठी, तुमच्या सदस्यांसाठी सुद्धा तुम्हाला किती पुरणपोळी मांडे लागतील याचा तुम्हाला नक्कीच अंदाज येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आपल्याला खापरावरच्या पुरणपोळी मांड्याचं पुरण तयार करायचं, त्यासाठी आपण ही आज घेतली आता ही 1 किलो चणा डाळ. आणि आपण आता हे इथे पाणी गरम करायला ठेवतो. तर आता आपण ही डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपण हे पाणी घेतलेले. आता हे कमीत कमी 5 तांबे पाणी ठेवलेले आहे डाळीसाठी. पाणी बघा पूर्ण उकळू दिलेले आपण, उकळ पडली पाण्याला आणि आपण त्यात ही डाळ टाकणार आहोत. डाळ भिजवायची काहीच गरज नसते पुरण तयार करताना. माझी आजी तर अशीच करायची की डाळ कधी तिने भिजवलेली नव्हते, म्हणून मी पण त्याच पद्धतीने पुरण तयार करत असते नेहमी. आणि आता आपण ही चणा डाळ टाकलेली त्याच्यात, आणि यात आपल्याला कुठल्याही प्रकारे हळद वगैरे टाकायची नाहीये. बरेच जण काय करतात हळद टाकतात, त्या पुरणाचा कलर खूप वेगळा येतो, खूपच डार्क होतो. आणि खरं तर पुरणपोळी खापराच्या पुरणपोळी मांडायला काहीच गरज पडत नाही हळद टाकण्याची. जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता हळद. तुम्ही बघू शकता आपली डाळ झालेली आहे, डाळ शिजलेली. डाळ जास्त गाळ करायची नाही आपल्याला. पण हे डाळ तुपसून घेणार आहोत. मी आता आपल्याला पाणी ठेवायचं नाहीये. जर पाणी राहिलं नाही या डाळीमध्ये तर पुरण हे पातळ होतं, कारण की गुळाचं पाणी होतं आणि गुळाच्या पाण्यामुळे ते पातळ होतं आणि त्याच्याने ते पुरण लवकर दळलं जातं. त्यामुळे आपल्याला त्याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही पुरणामध्ये. आता आपल्या 1 किलो डाळीसाठी हा 1 किलो गुळ रेडी चिरून झालेला आहे आणि आपण हा गुळ पूर्ण टाकणार आहोत. गुळाचं प्रमाण जर कमी झालं ना तर ती पुरणपोळी गोड लागत नाही, आणि पुरणपोळी खरं तर गोड खाण्यातच मजा आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला गुळाचं हे पाणी करायचं आहे. आपण त्याच्या पाण्याचा वापर करणार नाही आहोत. आणि त्यात आपण आता ही शिजवलेली डाळ टाकणार आहोत. आता ही आपली डाळ टाकून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ आणि गुळ आता एकत्र शिजू द्यायचे आपल्याला जरा 2 मिनिटासाठी. फार काही शिजवायची गरज नाही त्याला. बघा गुळाचं लगेच पाणी होतंय, तुम्ही बघू शकता बघा. आणि आता हे पुरण आपण आता गिरणीतून काढणार आहोत, कारण की आमच्याकडे गिरणी आहे म्हणून आम्ही आता हे गिरणीतूनच काढणार आहोत. आणि तुम्ही हे पुरण मिक्सर मध्ये दळू शकताय किंवा पुरण चाळाच्या चाळणीने तुम्ही चाळू शकताय. फक्त गुळ बारीक करायचं. मला गुळाचं पाणी जर लवकर झालं तर पुरण पण लवकर रेडी तयार होतं. बघू शकताय तुम्ही आपलं तर हे पुरण रेडी झालेले आहे. आपण आता हे गिरणीमधून काढून आलेले आहे. तुम्ही बघू शकता बघा पुरण कसं आहे बघा. आपल्याला स्ट्रक्चर बघा रवेदार आहे पुरण. आणि डाळ पूर्ण अशी गाळ केलेली नव्हती आपण, तर त्यामुळे हे पुरण असं तयार झाले. आणि आपल्याला आता हे 1 किलो चणा डाळचं पुरण आहे आणि 1 किलो चणा डाळच्या पुरणामध्ये आपले खापरावरचे पुरणपोळी मांडे हे 10 होत असतात. आणि जर तुमच्या घरातील व्यक्ती 10 असतील तर तुम्ही 1 किलो डाळीचं पुरण टाकू शकताय. आणि एका खापरावरच्या पुरणपोळी मध्ये 2 जणांचे जेवण तसं होत असतं, कारण की एक खापरावरची पुरणपोळी खूप मोठी असते. त्यात तुम्ही एका मांड्याचे 2 भाग केले तर 2 व्यक्तींचं जेवण होत असतं एका मांड्यामध्ये. आणि जर तुम्ही तव्याच्या पोळ्या करायच्या असतील तुम्हाला, तर तव्याच्या पोळ्याच्या 17 ते 18 पुरणपोळ्या होत असतात तव्यावरच्या. तर तुम्ही अशा प्रकारे पुरण तयार करा. तुमचे नक्कीच खापरावरचे पुरणपोळी मांडे पण छान होतील आणि तव्याची पुरणपोळी पण छान होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या पुरणाचा स्पेशल कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय खानदेश.